नमस्कार नमस्कार नमस्कार. क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये मी पुष्कर श्रोत्री आणि मी स्वप्नील जोशी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालच्या भागामध्ये आपण एकापेक्षा एक असे जबरदस्त परफॉर्मन्सेस बघितले. तसेच आजच्या भागामध्ये सुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्सेस आपण बघणार आहोत. आणि आज असणार आहे एक सरप्राईज जोडीची एंट्री होणार आहे. तुला ना सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच पाहिजेत का? मी म्हटलं ना तुला मी सिनियर आहे. सरप्राईज एलिमेंट जो असतो ना. कळलं मला, कळलं. काय मी काय म्हणतो ते ऐक. काय की बाकीच्या सगळ्या जोड्या धमाकेदार वगैरे आहेतच, सिझलिंग परफॉर्मन्सेस देत आहेत, देणार आहेत. येस, आपली पण जोडी बेस्ट आहे ना, जमतंय नाही? कसं असतं ना स्वप्नील, आपल्याला मनासारखा जोडीदार मिळणं ह्याच्यासाठी भाग्य लागतं. भाग्य हे तुला कळलं हे बरं आहे. एक मिनिट, मी त्याविषयी नंतर बोलणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या ज्या जोड्या धमाकेदार परफॉर्मन्सेस देत आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि त्याही पेक्षा मोठं भाग्य हे की या सगळ्या परफॉर्मन्सेस वर महागुरूचे टिप्स देतात. येस, ते आपल्याला याची देही याची डोळा बघायला आणि ऐकायला मिळत आहे. मग पुष्कर मला सांग यार, प्रत्येक परफॉर्मन्स मधनं इतक्या बारीक बारीक ऑब्झर्व करून आणि करेक्ट अशा त्या टिप्स महागुरू कसे काय देतात परफॉर्मन्स आफ्टर परफॉर्मन्स? याचं उत्तर स्वतः महागुरू देतील ना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कुटुंब प्रमुख अर्थात सचिन पिळगावकर यांचं. आणि त्याचबरोबर स्वागत करूया सुप्रियाताई पिळगावकर यांचं. सुप्रियाताई, तुम्ही आजही आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिला आहात आणि आमच्या सर्व जोड्यांचे परफॉर्मन्सेस बघणार आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर आम्ही थोडे नाखुश आहोत, नाराज आहोत, खट्टू आहोत. नाही आहोत जरा, तो खट्टू अभिनय कर थोडा. बर, पण का 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 नाराज आहात तुम्ही? काल तुम्ही सर्व जोड्यांना त्यांचे परफॉर्मन्सेस झाल्यानंतर काय काय बोललात, आम्हाला काहीच नाही बोललात. हो हो हो. मग हो, ते राहून गेलं नाही का? काय आहे की मी या सर्व जोड्यांना पाहून इतका भारावून गेलो होतो, त्यामुळे मला ना सॉरी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, असं कधी घडत नाही. कारण मी प्रत्येक परफॉर्मन्स नुसता पाहत नाही, तर त्यांच्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा आम्हाला काही गोष्टी खूप आवडल्या. विशेषतः तुम्ही जे आल्यानंतर ज्या प्रकारे एक अशीच नुसती अशी एक ॲटिट्यूड घेऊन तुम्ही थांबलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जे असं असं करायला सुरुवात केलीत ना दोघांनी, आणि त्याच्यानंतर हे पण काहीतरी केलं मध्ये तुम्ही. आ हा हा हा, क्या बात. पाहिलं पाहिलं. सुंदर सुंदर. फक्त मी इथे बसलो नव्हतो म्हणून, इथे असतो तो ब्लास्टच दिला असता. ओ, एकदा आमच्यासाठी जोरदार टाळ्या. इथे आल्यानंतर आपण इथे जसे वागतो, बोलतो, आपण जे काही इथे परफॉर्म करतो त्याच्यावरती तुमचे प्रशंसा व्यक्त करणारे 2 शब्द सुद्धा आमच्यासाठी खूप असतात. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. ह्याच्यावरनं आठवलं, म्हणजे तुम्ही नृत्यातले जसे बारकावे बघून तत्क्षणी तुम्ही सांगत असता, तसे घरामध्ये सुद्धा तुम्ही हे असं तत्क्षणी जे काय घडतं त्याच्यावरती बोलता का हो? काय म्हणायचं काय एक्झॅक्टली? हे मला नाही, स्वप्नीलला विचारायचं तुम्हाला. काय? अरे मगाशी नाही काय काहीतरी बोलत होता? मी डान्स परफॉर्म नाही, हा काहीतरी विचारत होता, महागुरूंना कसं काय हे जमतं. नाही, पण त्याचं उत्तर ते कशाला देतील, मी देऊ का? हा द्या ना. नाही, त्यांच्या ज्या टीका आणि टिप्पण्या असतात ना, त्यांचे बारकावे सगळे जे असतात ना, ते त्यांनी घेतलंय माझ्याकडनं. बरं. घरी हे इथलं नाही, इथलं मी काही सांगू शकत नाही. घरी माझं एकदम असं कावळ्यासारखं लक्ष असतं, एका डोळ्याने ते काय करतायत सगळं, त्याच्यावरती माझ्या छोट्या 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 काहीतरी टीका टिप्पणी चालू असतात. पण गंमत अशी आहे की मी फक्त टीका करत असते बिचाऱ्यांवरती. पण हे मात्र जसे घरामधल्या काही काही गोष्टी असतात, छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी असतात, तर लगेच त्या टिपतात खरंच आणि त्याचं अप्रिसिएशन तिथल्या तिथे देतात. ही अगदी तद्दन खरी गोष्ट आहे. क्या बात आहे. पण मलाही कौतुक वाटतं ह्यांचं की खरंच बारीक बारीक गोष्टी तिथल्या तिथे ते टिपणं आणि नंतर ते एक्सप्लेन करणं हे खरंच एक चांगल्या गुरुचं लक्षण आहे.